कसबा बावड्यातील विजय स्वतंत्र तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी पारंपरिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। यावर्षी देखील विजय स्वतंत्र तरुण मंडळाच्या वतीनं पारंपरिक शिवजयंती निमित्त 6 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शनिवारी 18 एप्रिल ते गुरुवारी 23 एप्रिल या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये मंडळाच्या वतीनं शनिवारी सकाळी पन्हाळ गडावरून शिवज्योत आणण्यात येणार आहे। सकाळी 7 वाजता आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिमा पूजन करण्यात येणार आहे। रविवारी सकाळी 10 वाजता मधुरी महाराजे छत्रपती, पूजा ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत यांच्या उपस्थितीत शिवजन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे। याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक, ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। सोमवारी 20 एप्रिल रोजी सकाळी नेत्र तपासणी शिबिर, सायंकाळी 4 वाजता होम मिनिस्टर, रात्री 8 वाजता ऋत्विक कुलकर्णी यांचं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले। मंगळवारी दिवसभर चित्रकला, मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणे, मोटरसायकल बरोबर रेडकू पळवणे, लहान मुलांच्या धावण्याच्या शर्यती, संगीत खुर्ची, फॅन्सी ड्रेस, रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात। बुधवारी सायंकाळी सत्यनारायण पूजा आणि शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। रात्री सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे। गुरुवारी 23 एप्रिल रोजी शाहीर चंद्रकांत माने यांचा महाराष्ट्राचा शाहिरी बाणा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी पत्रकार बैठकीत दिली। या पत्रकार बैठकीला मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव, उपाध्यक्ष महेश पवार, सचिव संजय पाटील, सूर्यकांत मोरे, निखिल पाटील, सिद्धेश पाटील, नामदेव थोरवत उपस्थित होते।